आणि आता सगळ्यांना वाटेल की व्हिडिओ छोटा आहे आणि छोटा व्हिडिओ आहे म्हणूनच तुम्ही तो बघण्याचा प्रयत्न करसाल ना. कारण कसं आहे, मेंटॅलिटी आहे की व्हिडिओ लॉंग असायला हवा. कारण की या छोट्या व्हिडिओमध्ये काय दिलं असेल, कधी कधी असं होतं मित्रांनो, काही लेक्चरमध्ये ना जास्तीत जास्त फिलॉसॉफी सांगितली जाते आणि लेक्चर कमी होते. आणि ते लेक्चर लॉंग असल्यामुळे व्हिडिओ आपण आतुरतेने बघण्याचा प्रयत्न करतो, पण त्यामधून तेवढी माहिती मिळतच नाही. हे छोटा जरी आहे व्हिडिओ, पण यामध्ये सर्व काही क्रक्स तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये मी देण्याचा प्रयत्न करतो. कारण की माझा उद्देश आहे की वेळ वाया गेला नाही पाहिजे आपला. कारण की आपण पण त्यामधलेच. तर तुमचे मित्र महाराष्ट्र प्राकृतिक रचना पार्ट 1 पार्ट 2 अपलोड झालेला आहे. तर पार्ट 3 आहे. यामध्ये आपण महाराष्ट्र प्राकृतिक रचनेचा भाग 1 बघत आहे. आणि यामध्ये सर्व आपण अप्पा अतुल सरांचं बुक आहे. एक वर्ड पण स्किप नाही करत आहे. मी सिस्टमॅटिक वेने मी घेण्याचा प्रयत्न करत आहे. ते बुक वाचायचा कंटाळा येतो कधी कधी, आणि त्या बुकच्या बाहेरचं ते नेमकं वाचायची गरज पडत नाही, पण ते वाचण्याचा पण थोडंसं रिदम तुटतो त्या बुकमध्ये, कारण क्वेश्चन राहतात. पण मी ते बुक सिक्वेन्सनुसार घेत आहे आणि त्यामधील जे काही क्वेश्चन आहेत ते लास्टला घेत आहे लेक्चरचे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. तर बघा, तुम्हाला वाटत असेल की यामधून काय फायदा होईल, तुम्ही कंटिन्युअसली लेक्चर करा मित्रांनो, तुम्हाला नक्की फायदा होईल. प्राकृतिक रचनेत 3 भाग करण्यात आलेले आहे: कोकण विभाग, सह्याद्री पर्वत आणि महाराष्ट्र पठार. आणि आपलं लेक्चर सिरीज कसं आहे, टॉपिक त्यानंतर प्रश्न, टॉपिक त्यानंतर प्रश्न. आता बघा, कोकण विभाग, सह्याद्री पर्वत आणि महाराष्ट्र पठार हे 3 प्राकृतिक विभाग आहेत महाराष्ट्रातील. आता आपण पहिल्यांदा सह्याद्री पर्वत बघू. सह्याद्री पर्वतालाच पश्चिम घाट या नावाने पण ओळखले जाते. आता सह्याद्री पर्वताची महत्त्वाचं काय आहे की निर्मिती कशामुळे झाली हे प्रश्न विचारलेला आहे आयोगाने. तुम्ही मागील PYQ बघा, प्रस्तरभंगामुळे झाली. तर महाराष्ट्राच्या 12.25% म्हणजे महाराष्ट्राचा 12.25% भाग या सह्याद्री पर्वताने तर महाराष्ट्राचा 12.25% भाग सह्याद्री पर्वताने व्यापलेला आहे. पुढे जर बघितलं तर सह्याद्री पर्वत अरबी समुद्राला समांतर आहे, बरोबर आहे. कारण की सह्याद्री पर्वत जर बघितलं तर अरबी समुद्राला समांतर आहे. हा अरबी समुद्र आणि हा सह्याद्री पर्वत. ओके. आता सह्याद्री पर्वत मग नेमकं काय, इथेच तुम्हाला बघायला मिळते की सह्याद्री पर्वत प्रमुख जलविभाजक आहे. अरे हो, पूर्ववाहिनी आणि पश्चिमवाहिनी हे नद्या विभाजनाचं काम तोच करतो. कारण की पूर्ववाहिनी पश्चिमवाहिनी नद्यांचं विभाजन करतो, म्हणून त्याला जलविभाजक म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचा मुख्य आधार पण आहे ना, कारण की प्राकृतिक रचनेचा खूप मुख्य आधार आहे. कारण की नैऋत्यकडून जे काही मोसमी वारे येतात, तर नैऋत्यकडून येणारे मान्सून वारे जे आहे ना, ते अडवण्याचे कार्य सह्याद्री पर्वत करतो. आणि सह्याद्री पर्वताची लांबी जर बघितली 440 किलोमीटर आहे. आता ही महाराष्ट्रातील आहे, मग काय आपण भारतातील बघून घेऊ. भारतातील सह्याद्री पर्वताची एकूण लांबी 1600 आहे. इकडे 440, 4चा वर्ग करा 1600 किलोमीटर. आता जर बघितलं तर महाराष्ट्र सह्याद्री पर्वताचं जर बघितलं तर विस्तार कुठून कुठपर्यंत पसरलेला आहे, तर नवापूरपासून ते चंदगडपर्यंत हे लक्षात ठेवा, किंवा नंदुरबार ते कोल्हापूरपर्यंत, म्हणजे त्या जिल्ह्यातील ते ठिकाण आहेत लक्षात ठेवा. एक तर जिल्हा विचारेल किंवा ठिकाण विचारेल. आता महाराष्ट्रातील पण बघितलं लांबी आणि विस्तार. आता भारतातील विस्तार बघून सह्याद्री पर्वत सातपुडा ते कन्याकुमारीपर्यंत हे काय पसरलेला आहे भारतामध्ये. महाराष्ट्रामध्ये नवापूर ते चंदगड, नंदुरबार, कोल्हापूर अशा पद्धतीने. आता पुढे जर बघितलं तर जैवविविधतेच्या दृष्टीने जे कास पठार आहे ना, ते कास पठार सह्याद्री पर्वताच येते. जैवविविधता खूप जास्त बघायला मिळते आपल्याला कास पठारामध्ये. तुम्हाला विचारेल कास पठार कुठे आढळते, तर सह्याद्री पर्वतामध्ये. आता आपण लक्षात काय ठेवायचं, सह्याद्री पर्वताला पश्चिम घाट या नावाने ओळखले जाते. आणि सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी 440, भारतातील 1600. आता एवढं लक्षात ठेवा की महाराष्ट्रातील विस्तार महत्त्वाचा आहे, नवापूर ते चंदगड किंवा नंदुरबार ते कोल्हापूर अशा पद्धतीने. आता जर बघितलं तर पुढे बघू आपण याच्या वैशिष्ट्य. आता पुढे वैशिष्ट्य बघा, सह्याद्री पर्वत हा प्रमुख जलविभाजक म्हणून ओळखला जातो, सगळ्यांना माहिती आहे. आता भारतात पश्चिम देशाला असल्यामुळे त्याला पश्चिम घाट म्हटलं जाते. आणि सह्याद्री पर्वताने किनारपट्टी, सकल प्रदेश आणि देशावरील पठारी प्रदेश हे वेगळे केलेला आहे. आता भारतातील सह्याद्री पर्वतातील सर्वोच्च शिखर जर म्हणलं तर अन्नाईमुडी 2695 केरळमध्ये येते, केरळ राज्यामध्ये इडुक्की जिल्ह्यात. भारतातील सर्वोच्च शिखर जर म्हटलं तर अन्नाईमुडी येते. आणि महाराष्ट्रातील जर बघितलं तर सह्याद्री पर्वतातील सर्वोच्च शिखर जर म्हणलं तर कळसुबाई, सगळ्यांना माहिती आहे 1646 मीटर. पण भारतातील आपल्याला विचारू शकते. आता हे कळसुबाई जर बघितलं तर अहिल्यानगर नाशिक सीमेवर आहे. आता सह्याद्री पर्वताची उंची जर बघितलं महाराष्ट्रात उत्तरेकडे वाढत जाते. आता महाराष्ट्रामध्ये बरोबर आहे, कारण की उत्तर दिशा ही उंचावर आहे आपली, तर भारताच्या दृष्टिकोनातून, महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून, म्हणून उत्तरेकडे वाढत जाते. पण देशामध्ये उलट होते, सह्याद्री पर्वताची उंची दक्षिणेकडे वाढत जाते असं आहे. तर लक्षात ठेवा, इथे थोडंसं कन्फ्युजन होऊ शकते आणि आयोग पण फसवू शकते की सह्याद्री पर्वताची उंची उत्तरेकडे भारतात वाढत जाते असं म्हणणार, पण नाही, महाराष्ट्रात उत्तरेकडे वाढत जाते, दक्षिणेकडे थोडंसं उंची काय वाढत जाते. तर महाराष्ट्रात वैतरणा आणि सावित्री नद्यांजवळ सह्याद्रीचा जे काही आकार आहे ना, तो कंकणाकृती झालेला आहे. विचारू शकते तुम्हाला सह्याद्रीचा आकार कंकणाकृती कोणत्या 2 नद्यांजवळ आहे, तर ते काय, वैतरणा आणि सावित्री दरम्यान आणि जवळ. तर सह्याद्री पर्वत जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, कारण की कास पठार आहे. आता काय मग हे लक्षात ठेवावं लागेल, परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला महत्त्वाच्या बाबी आहेत. आता यामध्ये सह्याद्री पर्वत जर बघितलं पुढील जिल्ह्यातून जातो. सह्याद्री पर्वत पुढील जिल्ह्यातून जातो. तर सह्याद्री पर्वत तुम्हाला माहिती आहे, वरून लक्षात ठेवा, धुळे आहे, नंदुरबार आहे, नाशिक आहे, अहिल्यानगर आहे, पुणे आहे, सातारा आहे, सांगली आहे, कोल्हापूर आहे, पालघर आहे, ठाणे आहे, रायगड आहे, रत्नागिरी आहे आणि सिंधुदुर्ग. हे एवढे जिल्हे आहेत सह्याद्री पर्वताचे, एवढ्या जिल्ह्यातून जातो. आता बघा मित्रांनो, आपण पार्ट 1 पार्ट 2 मध्ये महाराष्ट्राची प्राकृतिक रचनेचा अतिशय महत्त्वपूर्ण भाग बघितला. राहिलेला पार्ट आपण पार्ट 3 मध्ये घेऊ, म्हणजे सिक्वेन्सनुसार काही स्किप नाही करायचं आपल्याला. तर या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हिस्ट्रीसाठी नेमकं काय करावं लागेल. हिस्ट्रीसाठी मी एक क्वेश्चन सेट आहे, तेवढं क्वेश्चन सेट जरी करून दिला तर तुमचं दिलेलं त्या क्वेश्चन सेटवर एवढं इनपुट आहे की तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचं आउटपुट मिळणार. कारण की हिस्ट्रीमध्ये जेवढं ते आपण इनपुट देतो तेवढं आउटपुट मिळत नाही.
आणि हो, हे पुढील जे काही क्वेश्चन आहे ते मी तुम्हाला देणार आहे ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, कारण की प्रॅक्टिस झालीच पाहिजे. आणि निश्चितच तुम्हाला 10 ते 12 क्वेश्चनपैकी 8 ते 7 क्वेश्चन फिक्स तुम्हाला त्यामधून त्या नोट्स क्वेश्चन सेटमधून मिळणार मित्रांनो. तुम्ही एकदा बघाच. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, यावर डिस्कस पण करूया.